विद्यार्थी मित्रांनो, in last period we have shown about the different types of the whorls on the flower. फुलांचे विविध प्रकारचे पण भाग पाहिले होते, ज्याला आपण व्हर्ल म्हणतो. ते कोणते कोणते होते? आउटर व्हर्ल हिरव्या रंगाचं कॅलिक्स, त्याच्या आतमधलं कलरफुल व्हर्ल पाकड्या त्याला म्हणतो आपण करोला, आणि त्याच्या आतमध्ये मेन रिप्रोडक्टिव्ह व्हर्ल ते कोणते होते? अँड्रोसियम आणि गायनोसियम. तर आता आपण त्या पुढचा भाग बघूया, स्ट्रक्चर ऑफ द फ्लावर. इथे मी डायग्राम काढलेले आहे बघा, स्ट्रक्चर ऑफ फ्लावर. आता फ्लावरला असा असतो देठ, या देठाला म्हणतात पेडिसल. काय नाव आहे? पेडिसल. काही काही फुलांमध्ये हा असतो. इफ द पेडिसल इज प्रेझेंट इन द फ्लावर दॅट इज कॉल्ड ॲज पेडिसिलेट फ्लावर. त्याचं काय नाव आहे? पेडिसिलेट फ्लावर. फ्लावर दोन प्रकारचे असतात. पेडिसल असलेले दे आर कॉल्ड ॲज पेडिसिलेट फ्लावर, बट द फ्लावर दे डोंट हॅव सच टाईप ऑफ पेडिसल. यांच्यामध्ये पेडिसल राहत नाही असे काही फ्लावर असतात. दे आर कॉल्ड ॲज सेसाईल. याचा अर्थ आहे द फ्लावर विदाउट पेडिसल, दे आर कॉल्ड ॲज सेसाईल. सो ऑन द बेसिस ऑफ प्रेझेन्स अँड absence ऑफ पेडिसल फ्लावर्स आर ऑफ टू टाईप्स. ठीक आहे. आता आपण बघूया स्ट्रक्चर ऑफ द फ्लावर. आपण कॅलिक्स बघितलं, करोला बघितलं, बरोबर आहे. आता पुढे जाऊया आपण. कॅलिक्स मेडअप ऑफ 5 मेंबर्स, 5 भागाचा बनला असतो कॅलिक्स. याचं नाव आहे ईच मेंबर इज कॉल्ड ॲज सेपल्स. बरोबर आहे. करोला पण इट इज मेडअप ऑफ डिफरंट मेंबर, ईच मेंबर इज कॉल्ड ॲज पेटल्स. हे झालं. आता पुढे जाऊ आपण. मेन पार्ट दॅट इज द रिप्रोडक्टिव्ह पार्ट. पहिले पाहूया आपण मेल गॅमिट. कोणतं गॅमिट? मेल गॅमिट. सो मेल गॅमिट इट इज कॉल्ड ॲज अँड्रोसियम. याचं काय नाव आहे? अँड्रोसियम. अँड द मेंबर ऑफ अँड्रोसियम इज कॉल्ड ॲज स्टेमेन. आता बघा, हे सगळे अँड्रोसियम आहेत. आता हा अँड्रोसियम, हे पूर्ण अँड्रोसियम आहेत. ग्रुपला अँड्रोसियम म्हणतात, पण एक एक मेंबरला नाव आहे स्टेमेन. मेंबर ऑफ अँड्रोसियम इज कॉल्ड ॲज स्टेमेन. म्हणजे आता हा एक स्टेमेन, हा एक स्टेमेन, हा एक स्टेमेन, हे एक स्टेमेन. बरोबर आहे. हे सगळे अँड्रोसियमचे मेंबर आहेत, म्हणून मेंबर ऑफ अँड्रोसियम इट इज कॉल्ड ॲज स्टेमेन. असंच हे गायनोसियम बघा, आता हा पूर्ण गायनोसियम, हा एक काढला. असे गायनोसियम अनेक मेंबरचं बनले असते. काही फुलामध्ये काही फुलामध्ये अनेक मेंबर असतात. सो मेंबर ऑफ गायनोसियम दॅट इज कॉल्ड ॲज कार्पेल्स. व्हॉट इज कार्पेल? मेंबर ऑफ द गायनोसियम इट इज कॉल्ड ॲज कार्पेल. What is stamen? Member of the androsium it is called as stamen. Then after that next part. आता बघा, कार्पेल्स. मेंबर ऑफ गायनोसियम इज कॉल्ड एज कार्पेल. म्हणजे गायनोसियम हे अनेक मेंबरचं बनलं असते, घटकाचं बनलं असते, म्हणतो आपण कार्पेल्स. आता कार्पेलचे भाग, कार्पेल्स तुम्ही बघा, जास्वंदच्या फुलामध्ये कार्पेल्स कधी कधी एकत्र असतात, कधी कधी वेगळे असतात, म्हणून म्हटलेलं आहे कार्पेल्स मे बी युनायटेड, एकत्र, ऑर सेपरेट. इन सम फ्लावर कार्पेल्स आर युनायटेड, एकत्र आहेत. व्हेरॅज इन सम फ्लावर द कार्पेल्स दे आर सेपरेटेड, वेगवेगळे असतात. त्यानंतर आता बघूया आपण याच्यामध्ये कार्पेलचे भाग कोणते कोणते आहे. आता हा कार्पेल आहे. कार्पेलचे 3 भाग आहेत. प्रमुख वरचा भाग हा स्टिग्मा, याला आपण मोठं केलं, स्टिग्मा. त्यानंतर हा हालो ट्यूब लाईक स्ट्रक्चर, इट इज हॅलो ट्यूब लाईक स्ट्रक्चर इट इज कॉल्ड ॲज स्टाईल. आणि खालचं ओव्हल बेसल पोर्शन इट इज कॉल्ड ॲज ओव्हरी. सो कार्पेल पार्ट्स 3. अप्पर पार्ट स्टिग्मा, इट इज स्टिकी. देन मिडल पोर्शन ट्यूब लाईक स्ट्रक्चर इट इज कॉल्ड ॲज स्टाईल. अँड द लोअर पोर्शन इट इज कॉल्ड ॲज ओव्हरी. पुढला मुद्दा आहे आपला, ओव्हरी कुठे असते? ॲट दी बेस ऑफ ईच कार्पेल. जेवढे कार्पेल असतील त्या प्रत्येक कार्पेलच्या बेसमध्ये, खालच्या पायाला काय असते? ओव्हरी असते. बरोबर आहे. आता ओव्हरी, व्हॉट इज ओव्हरी? द लास्ट पार्ट, बेसल पार्ट ऑफ द ईच कार्पेल इट इज कॉल्ड ॲज ओव्हरी. आता ओव्हरीमध्ये काय आहे? बघा, असा गोल भाग आहे बघा, अशा याच्यामध्ये, याला म्हणतो आपण एम्ब्रिओ शॅक. ओव्हरीमध्ये असते ओव्ह्यूल्स. आता ही झाली ओव्हरी. याच्या आतमध्ये हा जो भाग आहे, हा काळा आतमधला भाग, सेकंड हा पोर्शन, याला नाव आहे ओव्ह्यूल्स. याला काय नाव आहे? ओव्ह्यूल्स.
ओव्ह्यूल्स. आणि ओव्ह्यूलच्या आतमध्ये हा जो गोल पोर्शन आहे याला म्हणतो आपण एम्ब्रियो शॅक. सो ईच ओव्हरी कंटेन्स वन ऑर मेनी ओव्ह्यूल्स. किती ओव्ह्यूल्स आहे इथं? 1 2 3 4 5 6. फुलांमध्ये कुठे 1 कुठे 2 किती 3 जास्त असते. सो 1 to many ovules. In some flower only 1 ovules. बरोबर आहे. हां पुन्हा एकदा बघा. सो ओव्हरी कंटेन्स 1 or many ovules. बरोबर आहे. काही फुलामध्ये 1 ओव्ह्यूल्स असते, काही फुलामध्ये अनेक ओव्ह्यूल्स असते. आता ईच एम्ब्रियो शॅक बघा. आता ओव्हरी कंटेन्स 1 or many ovules. आणि ओव्ह्यूलच्या आतमध्ये, याच्या आतमध्ये काय? आता हा झाला पूर्ण ओव्ह्यूल्स. याच्या आतमध्ये पुन्हा पुढचा मुद्दा बघा. ओव्हरी कंटेन्स 1 or many ovules आणि एम्ब्रियो शॅक इज दॅट डेव्हलप्स इन ईच ओव्ह्यूल्स. आता या ओव्ह्यूलच्या आतमध्ये काय? हे गोल गोल पोर्शन हे एम्ब्रियो शॅक्स. बघा ना लेबल दिला आहे मी, एम्ब्रियो शॅक्स. आता या एम्ब्रियो शॅकला आपण मोठं केलं, एका गोलला आपण इथल्या मोठं केलं. इट इज कॉल्ड ॲज, याला आपण एनलार्ज मॅग्निफाईड डायग्राम. नाव बघा. ईच एम्ब्रियो शॅक दॅट डेव्हलप इन ओव्ह्यूल्स by meiosis process. By which process of cell division embryo sac develop in the ovules? By meiosis process. म्हणजे एम्ब्रियो शॅक ओव्ह्यूलच्या आतमध्ये मिओसिस सेल डिव्हिजनने डेव्हलप होते. मग आपण एक्सप्लेन केलं बिकॉज इन द एम्ब्रियो शॅक. आता पुढे बघा काय असते. इन द एम्ब्रियो शॅक इट इज मेड अप ऑफ, कन्सिस्ट ऑफ हॅप्लॉइड एग सेल. बघा हॅप्लॉइड एग सेल आहे. आणखी काय असते याच्यामध्ये? 2 हॅप्लॉइड पोलर न्यूक्लियाय. हे 2 काय असते? पोलर न्यूक्लिया असते. ते 2 असतात. आपण एक दाखवलं याच्यामध्ये, इथं आपण एक दाखवला आहे. सो पोलर न्यूक्लियाय 2. ठीक आहे. सो एम्ब्रियो शॅक हॅज 2 मेन पार्ट, एग सेल आणि दुसरा कोणता आहे? 2 पोलर न्यूक्लियाय. ठीक आहे. ही माहिती बघितली आपण गायनोसियमची. गायनोसियम मेड अप ऑफ 3 पार्ट. अप्पर पार्ट स्टिग्मा, the halo tube that is style, and the basal portion that is called as ovary. Ovary made up of ovules. Ovules may be 1 or many, and in the ovules there are developed embryo sac. Embryo sac has 2 parts, female germ cell that is the egg cell, and second that is the 2 polar nuclei. ठीक है. These 2 हॅप्लॉइड पोलर न्यूक्लिया. हॅप्लॉइड म्हणजे नंबर ऑफ क्रोमोझोम्स हाफ. इन द पोलर न्यूक्लियाय क्रोमोझोम्स आर हाफ, सो दे आर कॉल्ड ॲज हॅप्लॉइड पोलर न्यूक्लियाय. तसंच इन द एक्स सेल ऑल्सो नंबर ऑफ क्रोमोझोम्स आर हाफ ऑफ द पॅरेंट सेल, म्हणून त्याला नाव आहे हॅप्लॉइड एक्स सेल. आता आपण पाहू, हे झालं फिमेल पार्ट, दॅट इज द गायनोसियम. आता पाहू आपण अँड्रोसियम कसं बनलं असते. अँड्रोसियम. आता हे अँड्रोसियम आहे. मेंबर ऑफ अँड्रोसियम इज कॉल्ड ॲज स्टेमिन्स. आताच बोललो मी. आता स्टेमिन कसं बनलं असते. स्टेमिनला बघा हा राऊंड पोर्शन आहे ना, याला म्हणतो आपण अँथर. याला काय नाव आहे? अँथर. सो स्टेमिन इज मेड अप ऑफ अँथर. काय म्हटलं आपण? आता हा स्टेमिन आहे ना, स्टेमिन, प्रत्येक स्टेमिन जो असतो कशा बनला असतो? हा आहे अँथर. याला मी नाव देतो बघा इथं. याचं नाव आहे अँथर. आणि हा अँथर दॅट इज अटॅच विथ द बेस. हा याच्याशी जोडले असते ओव्हरीच्या पायाशी. हां, त्याला नाव आहे फिलामेंट. सो स्टेमेनचे 2 पार्ट कोणते कोणते? एक अँथर राऊंड पोर्शन आणि फिलामेंट दुसरा त्याचा दांडा जो आणि जोडला असतो. अँथरची ट्यूब म्हणजे फिलामेंट. ठीक आहे. आता तुम्ही मला सांगा अँथरमध्ये काय असते? अँथरमध्ये असते बारीक टीनी पार्टिकल्स. व्हेरी टीनी पार्टिकल्स आर इन द अँथर. बरोबर आहे. त्या टीनी पार्टिकलला नाव आहे पोलन ग्रेन्स. सो अँथर कंटेन पोलन ग्रेन्स. बरोबर आहे. आणि पोलन ग्रेनमध्ये काय असते? मेल गॅमेट असते. काय असते? मेल जर्म सेल, मेल गॅमेट. आता अँथरमध्ये पोलन ग्रेन्स कुठं आहेत? अँथरमध्ये आहेत, म्हणजे अँड्रोसियममध्ये आहे.
आता हे पोलन ग्रेन्स कंटेन मेल गॅमिट आणि ओव्हरी कंटेन फिमेल गॅमिट. आता हे पोलन ग्रेन्स जोपर्यंत या फिमेल गॅमिटकडे जात नाही, म्हणजे एक्सेलकडे जात नाही, तोपर्यंत काय होणार नाही, दोघांचं युनियन होणार नाही. ते झालं पाहिजे. म्हणून पुढली स्टेप आहे पॉलिनेशन. कोणती आहे? पॉलिनेशन. सो व्हॉट, आता पाहू पहिल्यांदा आपण व्हॉट इज पॉलिनेशन. सो पोलन ग्रेन्स ऑफ द एन्थर, पोलन ग्रेन्स इन द एन्थर किंवा ऑफ द एन्थर दॅट ट्रान्सफर जातात कोणाकडे? टू द स्टिग्मा ऑफ द गायनोसियम, याच्याकडे. म्हणजे येथून येथं, येथून येथं पोलन ग्रेन, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम एन्थर टू स्टिग्मा. दिस इज कॉल्ड ॲज पॉलिनेशन. व्याख्या माहीत ठेवा, इथं मी एक्सप्लेन केलं. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम एन्थर टू स्टिग्मा, इट इज कॉल्ड ॲज पॉलिनेशन. आता टाइप्स ऑफ पॉलिनेशन. समजा आता हे ट्रान्सफर, if the transfer of pollen grains it is from the anther of flower of same plant to the stigma. म्हणजे म्हणू if in the pollination stigma and anther they are of same plant किंवा same flower, सेम फ्लावरचे असेल किंवा सेम प्लॅन्टवरचे फ्लावरमधले असेल, दॅट इज कॉल्ड ॲज सेल्फ पॉलिनेशन. बघा, सो टाईप्स ऑफ पॉलिनेशन कोणते कोणते आहेत? 2 टाईप्स, सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन. आता बघूया सेल्फ पॉलिनेशन कसं म्हणू आपण. इन द पॉलिनेशन स्टिग्मा अँड एन्थर दे आर सेम, दे आर ऑफ सेम प्लॅन्ट किंवा सेम फ्लावर, दॅट इज कॉल्ड ॲज सेल्फ पॉलिनेशन. दुसरं आहे इफ द स्टिग्मा अँड एन्थर they are of different flowers, different plant म्हणू आपण, different plants, फ्लावर नाही, एकाच प्लॅन्टला अनेक फ्लावर राहू शकतात. जर यांच्यामध्ये झालं ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स टू स्टिग्मा, तर याला म्हणू आपण, मग तो फ्लावर तोच राहो किंवा दुसरा राहो, पण त्याच फ्लावरचा, त्याच प्लॅन्टचा. पुन्हा एकदा बघा, व्हॉट इज सेल्फ पॉलिनेशन. इफ द एन्थर अँड स्टिग्मा आर ऑफ द फ्लावर ऑफ सेम प्लॅन्ट, एकाच प्लॅन्टचे फ्लावरमध्ये असतील तर, दॅट इज कॉल्ड ॲज सेल्फ पॉलिनेशन. बट इफ द एन्थर अँड स्टिग्मा दे आर ऑफ द फ्लावर्स ऑफ डिफरंट प्लॅन्ट, दुसऱ्या प्लॅन्टमधल्या फ्लावरमध्ये समजा घडलं, त्याला म्हणतो आपण क्रॉस पॉलिनेशन. म्हणजे इफ द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स इट इज फ्रॉम एन्थर टू स्टिग्मा of different plant, it is called as self pollination, cross pollination. And self कोणतं? if the transfer of pollen grains it is of the किंवा from the anther of, पुन्हा एकदा बघा, what is self pollination. transfer of pollen grains it is from the anther of same plant flower to the stigma of same plant flower. बरोबर आहे. म्हणजे ट्रान्सफर इज बिटवीन द एन्थर अँड स्टिग्मा. पुन्हा एकदा बघा, व्हॉट इज सेल्फ पॉलिनेशन. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स इट इज बिटवीन द एन्थर अँड स्टिग्मा ऑफ सेम प्लॅन्ट फ्लावर. ठीक आहे. इफ द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स दॅट इज फ्रॉम एन्थर टू स्टिग्मा इट इज फ्रॉम द डिफरंट प्लॅन्ट फ्लावर, इट इज कॉल्ड ॲज क्रॉस पॉलिनेशन. चला पुढे जाऊ आपण. आता पुढची गोष्ट आहे, आता हे कोण करते ट्रान्सफर. इट इज बाय 2 प्रोसेस, नॅचरल प्रोसेस आणि आर्टिफिशियल प्रोसेस. असं वारा आला, वाऱ्यामुळे झालं, बाय द वाइंड. कीटक द इन्सेक्ट व्हिजिट द फ्लावर, बटरफ्लाय व्हिजिट द फ्लावर, या फुलावरून त्या फुलावर जाते की नाही कीटक, दॅट टाईम देअर इज पॉलिनेशन, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स. सर तर किती समजा केव्हा पाणी येते, वेन द वॉटर फ्लोज स्ट्रॉंगली, दॅट टाईम अगेन देअर इज द पॉलिनेशन. तर याला म्हणतो आपण एजंट. वाइंड, वॉटर, इन्सेक्ट किंवा कॅटल्स, नाही गुरे ढोरे चरताना वगैरे यांच्या पायामुळे सुद्धा हे होत असते गवतामध्ये पॉलिनेशन. तर याला म्हणतो आपण नॅचरल एजंट ऑफ द पॉलिनेशन. पुन्हा एकदा आपण डेफिनेशन करू. व्हॉट इज द पॉलिनेशन एजंट. डेफिनेशन ऑफ पॉलिनेशन एजंट बघा, द फॅक्टर्स दॅट ब्रिंग्स पॉलिनेशन. द फॅक्टर्स दॅट ब्रिंग पॉलिनेशन म्हणजे द फॅक्टर्स दॅट हेल्प टू ट्रान्सफर द
pollen grains to stigma. Pollen grains from anther to stigma. The factors that help for the transfer of pollen grains from anther to stigma, these are called as pollinating agent. Example, these are of two types, natural आणि artificial. Natural pollinating agent कोणते कोणते आहेत? wind, water, insect. नंतर artificial, सायंटिस्ट लोक टू ग्रो हाय इल्ड क्वालिटी ऑफ क्रॉप सीड्स किंवा क्रॉप्स, उच्च जातीचं नवीन जातीचं बियाणं निर्माण करण्याकरिता, टू प्रोड्यूस हाय इल्डिंग व्हेरायटी ऑफ द प्लांट्स, उच्च उत्पादन देणारी प्रजाती शोधण्याकरिता. सायंटिस्ट डू नॉट वेट फॉर द नॅचरल पॉलिनेटिंग एजंट, याची वाट पाहत नाही. मग ते काय करतात? मग दे यूज द ब्रश टू ट्रान्सफर द pollen grains from anther to stigma. With the help of brush they transfer pollen grains from anther to stigma. त्या साहाय्याने ते ट्रान्सफर करतात. याला म्हणतो आपण आर्टिफिशियल मेथड ऑफ पॉलिनेशन. कारण नॅचरल कधी होईल कधी होणार नाही, पण आर्टिफिशियल आपण करू शकतो. सो सायंटिस्ट म्हणजे आपण म्हणू मॅन यूज डिफरंट मीन्स, साधनं वापरतात कशासाठी? फॉर द पॉलिनेशन प्रोसेस. त्याला म्हणतो आपण that time it is called as artificial pollinating agent. ठीक आहे. चला पुढे. आता pollen grains they reach from anther to stigma. पोचले pollen grains. pollen grain इथे बघा, हे काय pollen grain, इथं मी लिहिलं PT. PT म्हणजे pollen grains. पोचली कुठे गेलं? स्टिग्मावर गेली. आता पुढची प्रोसेस फर्टिलायझेशन प्रोसेस. स्टिग्मा कशी असते बघा. स्टिग्मा इज स्टिकी. स्टिग्मा सरफेस कसा असते? चिकट असतो, चिकट. कशासाठी? याचं काम असते टू जर्मिनेट पोलन ग्रेन्स. जेव्हा पोलन ग्रेन्स रीच टू स्टिग्मा, बरोबर आहे, पोलन ग्रेन गेट न्यूट्रिएंट्स फ्रॉम स्टिकी स्टिग्मा. या स्टिकी स्टिग्मामधून काय मिळते? न्यूट्रिएंट मिळते, याला पोषण होते. अँड पोलन ग्रेन जर्मिनेट. काय होते? पोलन ग्रेन जर्मिनेट टू फॉर्म लॉंग पोलन ट्यूब. म्हणजे पोलन ग्रेनपासून अशा प्रकारची हे झाली पोलन ग्रेन्स. पोलन ग्रेन याला नाव आपण पोलन ग्रेन. ठीक आहे, याला नाव दिलं मी पोलन ग्रेन, PG. पोलन ग्रेन. जी, pollen grain. When pollen grain reaches to stigma, it use the nutrient of sticky stigma and develop pollen tube. ही झाली pollen tube. ही काय आहे? ही pollen tube. This is called as pollen tube. पेन बरोबर नाही. It is called as pollen tube. हे बघा, लॉंग ट्यूब गेलेली आहे थ्रू द स्टाईल. इट इज कॉल्ड ॲज pollen tube. ओके. तर बघा आता फर्टिलायझेशन. स्टिग्मा इज स्टिकी, चिकट असते. कशासाठी? टू जर्मिनेट द पोलन ग्रेन्स. स्टिग्मा प्रोव्हाइड न्यूट्रिएंट्स फूड टू पोलन ग्रेन्स अँड पोलन ग्रेन जर्मिनेट. म्हणजे काय होते? पोलन ग्रेन फॉर्म लॉंग पोलन ट्यूब. अशी लांब हॅलो पोकळ अशी पोलन ट्यूब तयार करते. आता दॅट पोलन ट्यूब इट हॅज 2 मेल न्यूक्लियाय. बघा, हे 2 मी डॉट काढलेले आहेत. 2 मेल न्यूक्लियाय इथं आहे इन द पोलन ट्यूब. पोलन ट्यूब ग्रो स्लोली थ्रू द स्टाईल अँड रिचेस टू द एम्ब्रियो शाक किंवा ओव्ह्यूल्स. ओव्ह्यूल्सपर्यंत हे कोण पोचते? पोलन ट्यूब पोचते. तर बघा, पोलन ट्यूब दॅट हॅज 2 मेल गॅमिट्स. म्हणजे पोलन ग्रेन्समध्ये किती असते? एक असते मेल गॅमिट. इट डिवाइड इंटू 2 मेल गॅमिट्स अँड दॅट 2 मेल गॅमिट्स दॅट आर कॅरीड इन द पोलन ट्यूब. ते या पोलन ट्यूबमधून हे समोर जातात. कोण? 2 मेल गॅमिट्स. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, आता नाव पोलन ट्यूब दॅट हॅज 2 मेल गॅमिट्स रिचेस टू द एम्ब्रियो शॅक. आता हे अशा प्रकारे हे ओव्हरीमध्ये शिरले, ओव्हरीतून ओव्ह्यूल्समध्ये शिरले अँड ओव्ह्यूल्समधून देन दे एंटर टू द एम्ब्रियो शॅक. इथपर्यंत आले, या गोल भागापर्यंत, म्हणजे इथं आले.
2 मेल गॅमिट, बघा इथे एक मेल गॅमिट आहे, इथे एक मेल गॅमिट आहे. मग काय होते, व्हेन पोलन ट्यूब विथ 2 मेल गॅमिट्स रिचेस द एम्ब्रिओ शॅक, कुठून कशामधून, व्हाया म्हणजे मधून, कशामधून, व्हाया पोलन ट्यूब, व्हाया स्टाईल, हे स्टाईलमधून ते, बघा पुन्हा एकदा बघा, व्हेन पोलन ट्यूब विथ 2 मेल गॅमिट्स रिचेस एम्ब्रिओ शॅकमध्ये पोहोचलं, मग काय होते, द टिप्स ऑफ पोलन ट्यूब टच, या पोलन ट्यूबची जे टिप आहे, टोक जो आहे, टच द एम्ब्रिओ शॅक, याला टच झाल्याबरोबर काय होते, टिप बर्स्ट, ते फुटते, आणि फुटल्यावर काय होईल मग, 2 मेल गॅमिट एंटर इन द एम्ब्रिओ शॅक, दोन्ही मेल गॅमिट काय होतात, एंटर, इथे एंट्री करते, कुठे, इन द एम्ब्रिओ शॅक. पुन्हा एकदा बघा, ॲट द टिप ऑफ द पोलन ट्यूब टच इट म्हणजे कोणाला, एम्ब्रिओ शॅक, इट बर्स्ट अँड रिलीज 2 मेल गॅमिट्स इन द एम्ब्रिओ शॅक. अशा प्रकारे एम्ब्रिओ शॅकमध्ये दोन्ही मेल गॅमिट येऊन पोहोचले. मग काय त्यानंतर झालं, मग आता 1 मेल गॅमिट कंबाईन विथ एग्स, यापैकी 1 मेल गॅमिट कंबाईन विथ द एग्स, याच्याबरोबर अँड फॉर्म द झायगॉट, याला म्हणतो आपण फर्स्ट फर्टिलायझेशन. दुसरा मग काय करते, हा दुसरा मेल गॅमिट, सेकंड मेल गॅमिट कंबाईन विथ द, सेकंड मेल गॅमिट कंबाईन विथ द पोलर न्यूक्लियाय, याच्याबरोबर कंबाईन होते, अँड फॉर्म एंडोस्पर्म, याचं काय बनते, एंडोस्पर्म, बरोबर आहे. म्हणून दिस इज द सेकंड टाईम फर्टिलायझेशन, म्हणजे फॉर्मिंग झायगॉट फर्स्ट फर्टिलायझेशन, फॉर्मिंग एंडोस्पर्म second fertilization, so it is called as double fertilization process. So inside the ovary there takes place double fertilization process. सांगा why and how. पुन्हा एकदा बघा, when 2 male gamete enter in the embryo sac, first male gamete combine with the egg cell and form the zygote. This is first fertilization. The second male gamete combine with the polar nuclei and form the endosperm. This is second fertilization. So here is 2-time fertilization. So it is called as double fertilization process. ठीक आहे. आता अशा बघा इथे काय बनलं, झायगॉट बनलं फ्रॉम द कॉम्बिनेशन ऑफ फर्स्ट मेल गॅमिट अँड द एग सेल. दुसऱ्या मग काय बनलं, सेकंड टाइम, here is formation of endosperm by the combination of second male gamete and the polar nuclei. So zygote then again divide many times by mitotic cell division and zygote develop into embryo, याचं बनते embryo. आणि दुसरा हा एंडोस्पर्म जो होतो तो एंडोस्पर्म डेव्हलप इंटू फ्रूट्स, याचं बनते फ्रूट्स. सो झायगॉट डेव्हलप इंटू एम्ब्रिओ अँड एम्ब्रिओ डेव्हलप इंटू सीड, याचं बनते सीड. अँड एंडोस्पर्म दॅट डेव्हलप इंटू फ्रूट्स, याचं बनते फ्रूट्स. आता या डायग्राममध्ये मी जे दोन काही भाग काढलेले आहेत, याचं नाव आहे सिनेर्जिड सेल. तुमच्या पुस्तकामध्ये डायग्राममध्ये देऊन आहे, इकडे देऊन आहे अँटीपोडल सेल. याचा उल्लेख कुठेच केलेला नाही तुमच्या वाक्यामध्ये, पण याचं काम कोणतं, डायग्राममध्ये उगीच काढलं आहे का ते, नाही, याचं काम आहे. बोला मॅम तुम्ही, सिनेर्जिड सेल. याचं पहिलं काम आहे, इट अट्रॅक्ट द मेल गॅमिट टू द एग सेल. मेल गॅमिट व्हेन दे एंटर इन द एम्ब्रिओ शॅक, समजा इथे शिरले, ते नुसते इथे फिरत राहील ना, फिरत राहू नये म्हणून त्याला ते अट्रॅक्ट करते, कोणाकडे, एग सेलकडे. बघा, फर्स्ट फंक्शन ऑफ सिनेर्जिड सेल कोणता आहे, टू अट्रॅक्ट मेल गॅमिट टू द एग सेल, पहिलं फंक्शन. सेकंड फंक्शन हे तुम्हाला पुरं 12वीला काम पडणार आहे, पण तुमच्या पुस्तकात डायग्राम देऊ नये, नाव देऊ नये म्हणून तुम्हाला सांगणं माझं कर्तव्य आहे. सेकंड फंक्शन ऑफ सिनेर्जिड सेल्स कोणता आहे, टू सप्लाय द न्यूट्रिएंट टू द एम्ब्रिओ शॅक. काय करते ते, एम्ब्रिओ शॅकला काय करते, न्यूट्रिएंट सप्लाय करते. ठीक आहे, हे काम कोणाचं आहे, सिनेर्जिड सेल्स. आता हे अँटीपोडल सेल्स, अँटीपोडल सेल सप्लाय द न्यूट्रिएंट्स टू द एग सेल. हे एग सेलला काय करते, न्यूट्रिएंट सप्लाय करते फॉर द ग्रोथ. सेकंड फंक्शन ऑफ अँटीपोडल सेल, इट डेव्हलप द एम्ब्रिओ, इट डेव्हलप द झायगॉट इंटू एम्ब्रिओ. एम्ब्रिओची डेव्हलपमेंट करण्यासाठी, झायगॉटची डेव्हलपमेंट करण्यासाठी सप्लाय द न्यूट्रिशन. सो इट फॉर्म द बेस फॉर एंडोस्पर्म. एंडोस्पर्मचं बेस तो तयार करते कोण, अँटीपोडल सेल.
सप्लाय द न्यूट्रिएंट्स फॉर द एंडोस्पर्म म्हणू आपण. हे फंक्शन कोणाचं आहे? अँटीपोडल सेल. ठीक आहे. सो इट सप्लाय द न्यूट्रिएंट टू द एग सेल अँड सेकंड इट फॉर्म द बेस फॉर द डेव्हलपमेंट ऑफ द एंडोस्पर्म. हे याचं काम आहे अँटीपोडल सेल. ठीक आहे. अशा प्रकारे आपण बघितलेलं आहे. काय बघितलं आपण? फर्टिलायझेशन प्रोसेस. पुन्हा एकदा बघा, मी सांगतो फर्टिलायझेशन कशी होते प्रोसेस बघा. ॲज द पोलन ग्रेन्स रिचेस टू द स्टिग्मा ऑफ द गायनोसियम. स्टिग्मा इज स्टिकी नेचर, चिकट असते. दॅट कंटेन न्यूट्रिएंट्स. स्टिग्मा सप्लाय न्यूट्रिएंट टू पोलन ग्रेन्स. सो पोलन ग्रेन जर्मिनेट. कसं? इट डेव्हलप द लॉंग हॅलो ट्यूब थ्रू द स्टाईल. इट इज कॉल्ड ॲज पोलन ट्यूब. पोलन ट्यूब कंटेन 2 मेल न्यूक्लियाय. बिकॉज इनसाइड द पोलन ट्यूब मेल गॅमिट जो एक असतो इट डिवाइड इंटू 2 मेल गॅमिट. अशा प्रकारे विथ द पोलन ट्यूब 2 मेल गॅमिट रिचेस टू द कुठे? ओव्हरी. then pollen tube enter in the ovary, then into the ovules, and then finally into the embryo sacs. As the tip of the pollen tube touch the embryo sac, it tip burst, फुटते, and 2 male gametes enter in the embryo sac. बरोबर आहे. मग काय होते? the first male gamete combine with the egg cell and form zygote. This is first fertilization. The second male gamete combine with the polar nuclei that form the endosperm. Okay, so it is 2-time fertilization. So it is called as double fertilization process. ठीक आहे. त्यानंतर पुढचं आहे. आता अशा प्रकारे झालं. काय बनलं? झायगॉट डेव्हलप इंटू एम्ब्रिओ. एम्ब्रिओ डेव्हलप इंटू सीड. सीड बनली. एंडोस्पर्म डेव्हलप इंटू फ्रूट्स, म्हणजे फ्रूटमध्ये सीड तयार झाली. आता व्हेन द कम्प्लिटली ग्रोथ ऑफ फ्रूट टेक्स प्लेस. फळाची पूर्ण वाढ झाली. मग काय बोलतो? फळ खाली पडतो किंवा सीड खाली पडते फळाची. सीड्स फॉल्स ऑन द सॉईल when the fruit become completely matured, develop. So seeds fall on the ground. आपला पुढला भाग आहे सीड जर्मिनेशन. आता सीडपासून नवीन प्लॅन्ट तयार होतो कसा? हा मुद्दा महत्त्वाचा आहे. when the seed germinate, बघा what is seed germination? Seed when there is complete growth of the fruits wall damage, break down किंवा बर्स्ट म्हणू आपण, अँड सीड फॉल्स ऑन द सॉईल. मग काय होते? सीडमध्ये काय असते? झायगॉट असते, एम्ब्रिओ त्याला म्हणतो आपण. झायगॉट यूज फूड. आता तुम्ही कधी बी पाहिली का? बीला आतमध्ये असते काय असते? एम्ब्रिओ, झायगॉटचा भाग. त्यानंतर त्या बाजूला काय असते? फूड असते. त्याला आपण तुम्ही खाता का नाही बी, तुम्हाला बीमधून अन्न मिळते की नाही सीडमधून, तर त्यामध्ये असते एंडोस्पर्म असते. सराउंडिंग पार्ट ऑफ द, बघा कोणती आपण सीड म्हटलं की 2 भाग असते सीडमध्ये. आतला भाग ज्याला म्हणतो आपण एम्ब्रिओ किंवा झायगॉट, आणि सराउंडिंग पोर्शन दॅट कंटेन द फूड याला म्हणतो आपण एंडोस्पर्म. तर झायगॉट किंवा एम्ब्रिओ यूज द फूड फ्रॉम द एंडोस्पर्म ऑफ द सीड, अँड दॅट एम्ब्रिओ झायगॉट डेव्हलप इंटू रूट स्टेम, म्हणजेच डेव्हलप इंटू न्यू प्लांट्स. इट इज कॉल्ड ॲज सीड जर्मिनेशन. पुन्हा एकदा बघा. व्हेन सीड fall on the ground, on the soil, from the fruit, embryo or zygote of the seed develop into new plant. This time it use the food from the endosperm of the seed, and in this way from the seed, from the embryo किंवा zygote they develop roots and then develop shoot, stem, leaves. अशा प्रकारे तुमच्या पुस्तकात डायग्राम देऊन आहे. डायग्राम तुम्ही बरोबर काढा 1 by 1. जर्मिनेशन ऑफ द सीड. ठीक आहे. सो इट इज कॉल्ड ॲज सीड जर्मिनेशन प्रोसेस. तर समजा इथे कोणाला काही अडचण आली तुम्ही मला अवश्य विचारायचं. ओके, सो हिअर वी शुड स्टॉप.